नमस्कार. मी संगीता आणि चैतन्य योग साधनामध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज दसरा आणि तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप 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 शुभेच्छा. आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असे खूप सारे सण आहेत, अशा खूप साऱ्या रूढी आहेत, परंपरा आहेत, ज्या आपण डोळे झाकून वर्षानुवर्ष परंपरेने पार पाडत आलेलो आहोत आणि त्या गोष्टी आपण करत असतो. तर तशाच प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये किंवा या लाईव्हमध्ये मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. आजच्या दिवशी आपण हे आपट्याचं पान सोनं म्हणून वाटत असतो. तर कधी तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे आपट्याचं पानच आपण दसऱ्याला का वाटतो आणि का वाटायचं? वाटलं नाही तर काय होतं? आजकाल नाहीतरी बरेच जण काही गोष्टी फॉलो करत नाहीतच. की हे का करायचं आम्ही? किंवा कशासाठी करायचं? याच्यामागे अंधश्रद्धा आहे. याचा काही उपयोग नाही आहे. असं म्हणणं असतं बऱ्याच जणांचं आजकाल च्या पिढीचं. तर सगळ्यांना मी सांगू इच्छिते की आजच्या दिवशी आपण हे आपट्याचं पान वाटत असतो. हे आपट्याचं बघा झाड आहे छोटंसं. त्याची फांदी आहे आणि हे आपट्याचं पानच आपण का वाटतो आणि याचं महत्त्व काय, याच्या मागचं कारण काय, ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर असाच मलाही प्रश्न पडला होता की हेच पान आपण का वाटतो आणि का वाटायचं? नाही वाटलं तर काय होतं? तर माझ्या प्रश्नाचं उत्तर मला कदाचित असं वाटलं की हा प्रश्न तुम्हालाही कदाचित पडला असेल, की हे पान का वाटायचं आणि नाही वाटलं तर काय होतंय? हो की नाही? आता बघा, काही गोष्टी आपण कोणीतरी सांगितलं म्हणून करत असतो. जसं की आपले आई-वडील आपल्याला सांगतात, आपण लहान असतो की हे वाटायचंय. आपण वाटायचं म्हणून वाटतो. काही माहीत नाही का वाटायचं, कसं वाटायचं, का? फक्त सांगितलंय म्हणून करायचं एवढंच काम आपण करतो. फॉर्मॅलिटी आपण करतो. पण जेव्हा आपल्याला कळतं त्याच्या मागचं महत्त्व काय आहे, तेव्हा आपण मनापासून करतो आणि त्याचा खरा फायदा होतो असं मला वाटतं. नुसतंच करायचं म्हणून केलं तर ते जस्ट एक फॉर्मॅलिटी होते. पण जर आपल्याला त्याच्यामागचं रिझन माहिती असेल, की हे का करायचं आहे, तर ते आपण मनापासून करतो आणि त्याचा फायदाही आपल्याला होत असतो. तर आजच्या दिवशी मी सांगणार आहे तुम्हाला या अ, पान वाटण्यामागचे 2 कारणं आहेत. एक तर शास्त्रीय कारण आहेच, ज्याला विज्ञानाची बैठक आहे, विज्ञानाचा सपोर्ट म्हणूया आपण, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणूया. तर तो तर आहेच, पण दुसराही एक अँगल आहे, दुसराही एक पैलू आहे या झाडामागचा. ते झाड आपल्याला एक संदेश देत असतं. तर तोही मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिला जो वैज्ञानिक पैलू आहे आपल्या या आपट्याचं पान वाटण्यामागचा, तो मी पहिल्यांदा सांगते. कारण कसं आहे ना, आजकाल आपण सगळेच आधी वैज्ञानिक दृष्टिकोनच बघतो, की काय आहे, काय आहे? अ, याच्यामागे काही आहे का? अंधश्रद्धा आहे का? तर नाही, अंधश्रद्धा नाही. आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक गोष्ट सांगितलेली आहे. त्यामागे नक्कीच सायंटिफिक रिझन आहे. फक्त ते रिझन आपल्यापर्यंत आलं नाहीये आणि म्हणून आपण कदाचित त्याला अंधश्रद्धा समजू शकतो. पण अंधश्रद्धा नाहीये ती. त्यामागचं प्रॉपर रिझन समजून घेणं आपल्याला जास्त महत्त्वाचं आहे. तर याच्यामागे सायंटिफिक रिझन आहे हे पान वाटण्यामागे, जे आपण पूर्वापार हजारो वर्षांपासून करत आलेलो आहोत, फॉलो करत आलेलो आहोत. तर बघा, हे जे झाड दिसतंय तुम्हाला किती छोटंसं आपट्याचं आणि पानसुद्धा किती छोटं आहे. पण हे दिसतं एवढी याची महती नाही आहे. याची महती खूप आहे. या पानाचं महत्त्व, याचे फायदे खूप सारे आहेत. या झाडाचं पान, खोड, फूल, त्याची बी, त्याचं फळ हे सगळं खूप खूप उपयोगाचं आहे. त्यापासून खूप सारे आजार दूर होतात. आणि हे आजार दूर करणारं झाड आपण जेव्हा एकमेकांना देतो, जेव्हा नुसतं त्याच्या सानिध्यात जरी येतो, तरी आपले अर्धे आजार दूर व्हायला मदत होत असते. म्हणून या झाडाला आपण दसऱ्याच्या दिवशी वाटतो. त्याच्यामागे दंतकथाही आहेत, की हेच पान का वाटायचं? तर त्या दंतकथाही मी तुम्हाला कदाचित शेअर करेन पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये किंवा सेशनमध्ये. तर आत्ता आपण दंतकथा बघत नाहीये, की त्यामागच्या कथा काय आहेत. खूपच छान आणि सुंदर अशा कथासुद्धा आहेत या पान वाटण्यामागच्या.
पण आपण सायंटिफिकली बघतोय आज, तर सायंटिफिक रिझन आहे की हे पान आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. तुम्ही जर रोज याचं पान खाल्लं तर तुम्हाला किडनी स्टोन होणार नाही, तुमचा BP नॉर्मल राहील, उष्णता दूर करणारं हे पान आहे, पित्त शमवणारं पान आहे. तुम्हाला जर वरचेवर पित्त होत असेल तर तुम्ही रोज एक हे पान खा, बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल की तुमचं पित्त कमी झालेलं आहे. कफ दूर करणारं हे पान आहे बघा. पित्तासोबत कफसुद्धा, पित्त आणि कफ हे दोन विरुद्ध प्रकृती आहेत, पण या दोघांवरही हे खूप लाभकारक आहे. जर तुम्हाला पित्त असेल तरी तुम्ही खाऊ शकता आणि जर तुमची थंड प्रवृत्ती असेल, कफ होत असेल तरी सुद्धा तुम्ही हे पान खाऊ शकता. आणि या झाडाचा प्रत्येक पार्ट, एकन-एक पार्ट खूपच उपयोगाचा आहे आपल्या शरीरासाठी आणि म्हणून हे पान आपण दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना देत असतो आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देत असतो भरभराट. आणि ज्याचं आयुष्य निरोगी आहे त्याची भरभराट झाल्या वाचून राहत नाही. म्हणून कदाचित आपल्या पूर्वजांनी हे पान निवडलेलं आहे दसऱ्याच्या दिवशी वाटण्यासाठी. तर तुम्ही सुद्धा तुमच्या प्रियजनांना हे पान वाटा आणि त्यांच्या आरोग्यासाठी त्यांना याचं आरोग्याचं महत्त्व आणि या पानाचं तुमच्या आरोग्यामध्ये किती मोठा हातभार लागणार आहे तर ते सुद्धा समजावून सांगा. आणि म्हणून दसऱ्याच्या दिवशी तुम्ही नक्की हे पान वाटा. आणि फक्त एकच विनंती आहे की पान जेवढे लागतंय वाटण्यासाठी तेवढेच आणा आणि त्याचा दुरुपयोग करू नका, वाया घालवू नका, कारण या झाडांचं प्रमाण कमी होत चाललंय. तर मी नक्की सजेस्ट करेन की पानं वाटण्यापेक्षा तुम्ही या झाडाची रोपं वाटा, रोपांची लागवड करा. दसऱ्याच्या दिवशी तुमच्या कुंडीमध्ये शक्य असल्यास, तुम्हाला जागा अवेलेबल असल्यास, आजूबाजूला जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्ही एकमेकांना याची झाडं वाटा, रोपं वाटा आणि ते लागवण करा त्याचं प्रमाण वाढायला हवं. तर त्याचा दुरुपयोग करू नका आणि वेस्ट जाऊ देऊ नका. ही सगळी पानं, जी काय पानं आता आपल्याकडे राहणार आहेत तर त्या पानांचा तुम्ही उपयोग करा, त्याची पावडर करा आणि ते तुमच्या आरोग्यासाठी नक्की वापरा. ओके, तर हे झालं पहिलं सायंटिफिक रिझन हे पान वाटण्यामागचं. दुसरं जे महत्त्वाचं रिझन आहे हे पान वाटण्यामागचं, या झाडाकडून आपल्याला एक मेसेज मिळतो. मानसिकदृष्ट्या आपण तो मेसेज घ्यायचा आहे आणि आपली मानसिकता सुधरवायची आहे. तर हे झाड तुम्ही कुठेही लावा, अगदी खडकाळ भागात जरी लावलं, जिथे अजिबात माती नाही आहे तिथे सुद्धा हे झाड उगतं. अगदी खडकांना फोडून मुळं अगदी खोलवर जातात, खडकांच्या मध्ये खडकांचे तुकडे करतात आणि पाणी नसताना, माती नसताना, काही सुद्धा अनुकूल नसताना हे झाड तिथे उगवतं आणि ते एकदा जरी तोडलं तरी ते पुन्हा येतं. त्याचा नाश होत नाही, ते संपत नाही. तुम्ही तोडलं तरी ते पुन्हा येणार, तोडलं तरी त्याची मुळं खोलवर असतात आणि त्यामुळे ते पुन्हा उगवतं. वरचा भाग तुम्ही किती वेळा तोडा ते परत उगवतं. म्हणजे बघा, खडकाळ एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे झाड उगवतं. अगदी छोटंसं झाड असतं, झुडपांसारखं याचं झाड असतं, झुडपासारखं. पाणी नसताना, माती नसताना, अगदी कडक उन्हात खडकांमध्ये हे झाड उगवत असतं. तर याच्याकडून आपण आज मेसेज घ्यायचा आहे या दसऱ्याच्या दिवशी की कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी आपल्याला गिवअप करायचं नाही आहे, आशा सोडायची नाही आहे. तर कुठल्याही परिस्थितीत आपल्याला उभं राहायचं आहे, पुन्हा उगवायचं आहे. आपल्याला कोणी कितीही मोडलं, कितीही खाली पाडलं, कितीही खेचलं तरी आपण त्या सगळ्या परिस्थितीला तोंड देत उभं राहणार आहोत. आणि तोच मेसेज हे झाड आपल्याला देत असतं, आपट्याचं झाड आपल्याला देत असतं. आणि ते जेवढं खोलवर जमिनीत जातं, आपली मुळंसुद्धा आपण तेवढीच खोलवर जमिनीत नेली पाहिजे आणि त्यामुळे आपण जमिनीवर राहायला मदत होते, आपण हवेत उडत नाही. बरोबर आहे ना? आपला इगो बॅलन्स राहतो, खाली राहतो. हा मेसेज हे झाड आपल्याला देत असतं आणि म्हणूनच आपण दसऱ्याच्या दिवशी सुद्धा हे पान या झाडाकडून शिकण्यासारख्या गोष्टी आहेत की आपण ही गोष्ट त्याच्याकडून शिकायला हवी. नाहीतर आपण थोडंसं आपल्या विरुद्ध काही घडलं की लगेचच काय करतो, आपण निराश होतो आणि हार मानतो. तर असं करायचं नाही आहे. तर आजच्या या सेशनमध्ये या झाडाचं हे महत्त्व तुम्ही नक्की समजून घ्या
आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतसुद्धा शेअर करा की हे झाडच का वाटायचं, हे पानच का वाटायचं. तर त्याचा नक्की तुम्ही इतरांपर्यंतही त्याची माहिती पोचवा. तर आज आपण इथे थांबतोय. सगळ्यांना पुन्हा एकदा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. बाय बाय.